नमस्कार. मेमरीच्या जीके मराठीवरती आपले मनापासून स्वागत आहे. कर्करोग आजकालची मुख्य समस्या, परंतु कर्करोग झाल्यावरती काळजी घेण्यापेक्षा कर्करोग जर होऊ नये म्हणून काळजी घेतली तर चला या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, खूप माहितीपूर्ण आहे. पहिलं म्हणजे आहारामध्ये ताजी फळे, ताज्या भाज्या, संपूर्ण धान्य जसे की ज्वारी, बाजरी, मका या सर्वांचा समावेश खाण्यामध्ये जरूर करा. तसेच मिठाचा व साखरेचा वापर कमी करा व जंक फूड, फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो खाणे टाळा. हे ऐकायला जरी नकोसं वाटत असेल तरीही शरीरासाठी एवढं करायलाच लागेल. प्रत्येकाला दररोज व्यायाम करायला जमत नाही. त्यांनी कमीत कमी 15 मिनिटे तरी स्वतःसाठी काढा. शेवटी आपल्या शरीराची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते ना. व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते. सर्व काही आजार हे जास्त वजन वाढल्याने मागे लागतात, लक्षात ठेवा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहील याची काळजी घ्या. काही जणांना मद्यपान, धूम्रपान करण्याची सवय असते. तंबाखूच्या पॅकेटवरती स्पष्टपणे लिहिलेलं असतं याचे परिणाम काय होतात, परंतु लोकांना ते समजूनच घ्यायचं नसतं. अशा वेळी कमीत कमी कुटुंबाचा तरी विचार करा. म्हणजे कुटुंब फक्त तुमच्यावर अवलंबून आहे तर हे प्रमुख कारण आहे कर्करोगाचं. तंबाखू, मद्यपान, धूम्रपान हे टाळा. ज्या लोकांना सतत उन्हामध्ये काम करायला लागतं तर अशा वेळी त्यांचा थेट संपर्क सूर्यप्रकाशाशी येतो. त्यामुळे त्वचेची हानी मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी काय काळजी घ्याल तर ऐका. सनस्क्रीनचा वापर करा. सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी टोपी, गॉगल्स, पूर्ण अंग झाकतील एवढे कपडे घाला व स्वतःचा बचाव करा. आता कर्करोगाच्या काही तपासण्या आपण पाहूया. कर्करोग पहिल्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाही, त्यासाठी नेहमी तपासण्या करत असाल तर उत्तम. कर्करोग टाळण्यासाठी त्याची मदतच होईल. आपण पाहूया की कर्करोगाची तपासणी कोणी करायला हवी, जेणेकरून त्यांना आधीच माहिती होईल काय काळजी घ्यायला पाहिजे. तर पहिला, कुटुंबात जर कर्करोगाची हिस्ट्री असेल तर अशा लोकांनी आरोग्य तपासणी जरूर घ्यायलाच हवी. दुसरा, 50 वर्षाच्या वरील लोकांसाठी देखील आरोग्य तपासणी करायलाच हवी. अपुरे व्यायाम करणाऱ्यांसाठी व वजन खूप कमी असणाऱ्यांनी देखील तपासणी करून घ्या. आता पाहूया कर्करोगाच्या काही तपासण्या. महिलांनी प्रत्येक वर्षी किंवा ज्या महिला 40 पेक्षा जास्त वय आहे अशा महिलांनी नियमित मॅमोग्राफी करायलाच हवी. त्यामुळे स्तन कर्करोगाची माहिती तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर त्वचेमध्ये काही बदल जाणवत असेल, जसे की काही डाग त्वचेवरती अचानक दिसायला लागले किंवा खूप जास्त पुरळ आले किंवा त्वचा खूप निस्तेज दिसते, तर अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या व तपासणी करून घ्या. घशाच्या कर्करोगामध्ये मुख्यतः धूम्रपान, मद्यपान, तंबाखू हे घटक कारणीभूत असतात. तसेच ज्यांचा आवाजाचा जास्त वापर होतो, जसे की गायक, शिक्षक, तर अशा लोकांनी तपासणी जरूर करावी. जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणीही जाऊ नये. तर हा होता आमचा व्हिडिओ तुम्हाला माहिती देण्यासाठी. तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.